काय करावं काही नाही सुचत नाही. कारण आमचे सेनापती सर्व राष्ट्राचा कारभार पाहत होते. आता 30 जागा खाली आहे. आपण ताबडतोब शिपायांना बोलावून घ्यावं आणि राष्ट्रामध्ये दवंडी द्यायला सांगावं म्हणजे झालं. हवलदार काय रे? काय ड्युटी कोणत्या ठिकाणी आहे आपली? तुम्ही लावलेल्या ठिकाणी आहे ना? काय हरकत नाही. एक काम करा. 2 करतो मला जोडीदार आहे मी एक. आवा आवा थांबा. हल्ल्या ह्यो धबोक आहे गाड्या. सकाळच्या धपका होता आणि ह्यो धबोक आहे. आम्ही सांगतो आहे तेवढंच ऐकायचं. त्याला सिव्हिलवर राहायला सांगितले. गुन्हा अन्वेषण खातं माझ्याकडे. ड्रेस घालून मिटल्यावर दिसेल का मला? गुन्हा बरोबर आहे. म्हणजे 4 दिवसापूर्वीच युद्ध झालं आहे आणि गुप्तचर खातं तुमच्याकडे दिलेलं आहे. त्याच्यामुळं तुमच्या अंगावरती गणवेश नाही. अहो गणवेश म्हणजे काय वेळा त्याला साडी सुद्धा नेसावं लागेल. बरोबर आहे. आरोपी पकडायला. बरोबर आहे. तेव्हा एक काम करा. आपल्या राष्ट्रामध्ये दवंडी द्या. किती दवंडी? महाराजांचं थडग बांधायचं. नाला एवढ्या लांब थडग बांधून काय करतोय? एवढ्या लांब थडग बांधून काय करतोय? पाचेगाव कुठं शिरडून कुठं? अरे वर्षाला इथे येऊन फुलं टाकून जायला लागेल. तुम्हीच काय म्हणला की गौंडी? गौंडी नाही दवंडी. डांगोरा. दौंडी कुणाच्या बाला ऐकू आली? काय दौंडी काय द्यायची? ऐका. आपल्या दरबारमध्ये सर सेनापतीची जागा खाली आहे. बर. जो कोणी शूर त्या ड्युटीवरती येण्यास म्हणजे इच्छुक असेल त्याने ताबडतोब दरबारमध्ये हजर राहा. चला पुढल्या चौकात. मला म्हणणार तो दौंडी झाली की म्हणणार चला पुढल्या चौकात. मला आव मला म्हणणार आहे. तुला कशाला म्हणतोय तो? तुम्हाला कशाला म्हणतोय? मला म्हणणार आहे तो. दौंडी काय द्यायचंय मला सांगा. ऐका. आमच्या दरबारमध्ये सर सेनापतीची जागा खाली आहे, रिकामी आहे. जो कोणी शूर ड्युटी करण्यासाठी इच्छुक असेल त्यांनी ताबडतोब दरबारमध्ये हजर राहा. आता पुढला एक चौक राहिलाय. तुम्हाला म्हणत नाही मी ह्याला म्हणणार पुढला एक चौक राहिलाय. ठीक आहे. दौंडी द्यायची आहे ना? लागा काय मला लगेच लागतो. या तुम्ही. या निघा. मार खाय. हेच कान बी कार्य रन पिले का काय ना काही. तुला का मार खाई चलत तुला होत्या काय ना आलाय का? दौंडी द्यायची आहे. तिथनं पळून आले अजून. दौंडी ऐका चालतंय. हा देऊ का दौंडी? ठीक आहे. चालतंय म्हणजे तू उसली घ्यायला काय? उसली दौंडी दे. मी ऐकतोय. बरोबर दे. ऐका लोक ऐका. आमच्या राष्ट्रामध्ये सरसेनापतीची जागा भरायची आहे. जर त्या जागेसाठी कोणी इच्छुक असेल तर त्यांनी ताबडतोब दरबारमध्ये हजर राहावे. धदुम 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 धुम 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 धदुम. राम राम. कसं काय? बरं आहे. बघा की हात लावून. आपल्या खानदानीत कोण शान अंगाला हात लावून बघ की तुला कसं वाटतं? महाराज हे बी माझ्या औलादच दिसते ते. जरा मला विचारू काय बनवलं?
काय नाही काय फिरताय उंडक बोडक उंडग उंडक बोडक उघड ओढक म्हण केले का काय भानगड हे दरबार आहे कुणाचा कुणाचं म्हणजे दरबार कुठे असतो हे दांडक बघितलंच का नवीन आहे काय एका रट्ट्यात उठा यायचं नाही हा? म्हणजे दरबार आहे हा? हा, तुम्ही दारावरची कुत्री असं म्हणायला काय तिथवर आणून भिडवलेच का नाही तुमचं तुम्ही तुमची उपमा घेऊन काय करून घेताय तेच बरं आहे आम्ही कुत्री म्हणलं तुला काय म्हणायचंय काठीत गाठी घालीन ए यार उलट तू यार नालायकानो त्यांचा सुद्धा अपमान आहे कशाचा कारण त्यांच्या गळ्यात पट्टा आहे ते तुमच्या आहेत का आणि तुझ्या कुठे जाऊ बरं मी म्हणलोय का मी कुत्रा आहे आज तू काय रे? अरे हराम खोरानो तुम्ही दोन दारावरचे पहारेकरी का मला म्हणायचं पारेकरी पारे करे का पुढल्या वर्षी म्हणणार होता तुम्ही बोलून दिला ह्या कापडावर तुला आम्ही लाकडं कापणार बघतीस तू काय मगाशी यात्रेत दोघं तिघं अशीच होती तोंड फोडून तोंड हे बघ बोकार सोड म्हणले की सोड कुणाला उडतं विचार नको तू नेमका का आलायची ते सांग आता महाराज आहेत हाय काय त्यांना जाऊन सांगा काय बाहेर प्रसंगांती दोन माणसं आलेत सांग साधा सांग काय तुम्ही काय झाला बाहेर दोन माणसं परसाखंड आले की तुम्ही बाहेर माणसं परसाकंड आले ती महाराजांना काय ढोंगण धुवायला होतो काय थांबा थांबा हा मला काय म्हणते रे? ए जळलं पेटलं तुझं तोंड हे काय म्हटला प्रसंगांती थांब मी विचारतो तू त्या जातीतलं नमस काय सांगायचं मुला बाहेर दोन आतिथ्य आलेत म्हणा एवढं सांगायचं परसाकंड आले ते म्हणतो होय अरे ते हातीतनं दोघ जण आले ते अरे हरामखोरा हातीत नाही मग अतिथी म्हटलं असेल अरे हाती जुनवणी उदनवाडी तिकडून नाही आले कोणी अहो ती सुपारी धरायला गेली होती वाटतं हातीतला ते हातीतनं आले ते थांब, थांब, थांब. काय अतिथी म्हणजे पाहुणे अरे. ते माझी पाहुणे हे तुझ्या आईला देतो. हे त्याच्या आईला, हे त्याच्या आईला. तुम्ही आत या तुम्ही आमची जिरवली या सकाळच्या कोटी कोटी नमस्कार बघा ह्या उला हे कुठल्या जाणार कुठल्या राहणार चित्राबाई तुझ्या माझ्या सोबती आहे तो महाराज कोण आपण कुठून आला मी कोण कुठला कुठून आलो सगळं काही सांगतोय आपण शहरामध्ये दौंडी दिली हो ती दौंडी ऐकली आणि ज्यावेळी आम्ही तुमच्या राज दरबारच्या येशीतून आत आलो त्यावेळी या जनतेच्या मुखातून आपल्या नावाचा जयघोष ऐकला या जनतेची आपल्या हातून चाललेली सेवा पाहिल्यानंतर थोडा वेळ विचार केला अशा थोर पामोराच्या हातामध्ये जर आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली तर आम्ही जन्माला आलेलो आमच्या जीवनाचं सार्थक होईल बरोबर आहे हे एक आशा मनामध्ये घेऊन एखादी छोटी मोठी नोकरी मिळते का पाहण्यासाठी आपल्याकडे आलो होतो आमच्याकडे नोकरी आहे ती शिपायाची नाही अवघड नोकरी आहे ती तुझ्यानं होईल का सेनापती म्हणून आलाय हो आपण दिलेली दौंडी ऐकूनच आलोय असं बरं काय अनुभव तुला हा बरोबर आहे कारण आज एखादा साधा शाळेत शिपाई जरी भरायचा असेल तर त्याला प्रथम अनुभव विचारला जातो बरोबर आज एवढ्या मोठ्या राज्याचा राजकारभार सांभाळायचा आहे म्हटल्यानंतर त्या माणसाला अनुभव असणं गरजेचं आहे काय अनुभव आहे पण महाराज माणसानं स्वतःचा मोठेपणा कधी स्वतः सांगायचा नसतो त्याला गावानं किंवा समाजानं मोठं म्हणावं होय होय तेव्हा तो माणूस मोठा होत असतो पण आज माझ्या अंगात असलेल्या कर्तृत्वाच्या जीवावर फक्त मी तुम्हाला एवढा शब्द देतोय काय मला सांगा तुमच्या दरबारचं सैन्य किती आहे 5-25 फक्त हजार 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 5-25 म्हणतोय की 5-25 सैन्य आहे ना त्या सैन्याच्या हातून जे काम थकेल ते मी काम करण्यास तयार आहे आणि ज्या दिवशी ते काम माझ्या हातून होणार नाही हे सिद्ध होईल त्या दिवशी हसत मुखाने फासाच्या तख्तावर सुद्धा चढण्यास मी तयार आहे महाराज शूरवीर आहे 5-25 सैन्याच्या हातून जे काम तटेल बरोबर तो करतो म्हणतो सेनापती जागेवर ह्याला ठेव्या असं हो. काही हरकत नाही हो. त्याला 5 नंबरचा बंगला द्या तुम्हाला सेनापतीची जागा बहाल केली आजपासून तुम्ही कामावर यायचं महाराज फार मोठे उपकार झाले आणखी एक विनंती होती कोणती माझ्या जोडीला माझा एक मित्र आहे त्याला एखादं छोटं मोठं काम मिळालं तर फार मोठे उपकार होते नाही हो आम्हाला
मला एकच जागा भरायची. माझ्या टायमाला नोकरी झाली काय? अरे काय तुझं तोंड, तुला नोकरी करून घ्यायला तुला अनुभव काय आहे? अनुभव विचारतोय. काय अनुभव आहे? आम्ही बी काय तुझा ज्या मेल्याने फिरलो नाही. म्हणून आम्ही म्हटलं होतं तू नको. म्हणूनच तू नको उलटाय लागलाय. मेलेल्या आईचं दूध बोंबल. मला कमी समजू नकोस. काय केले? काय प्रकार? एखाद्या वेळेला आकाश कोसळत असे, बर बर. त्याच आकाशाला मनकटाचा ठेका देऊन हा तासभर थटवायची फकड्यामध्ये. आगुपती चालायची. ताकद आहे म्हणजे काय करतील? लाथ मारून तिथं पाणी काढ. काढणार का? पाणी काढणार? मार. तिथं कदाचित काढ बघा, सकाळी नारळ फोडलेलं वाचलेलं. आता 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 जमतंय. मग काय? पाऊस पडू दे की. पाऊस पडल्यावर वाळूत पाय मारून पाणी काढणार शिरवून. आता लाच मारून पाय मोडून घेऊ. ते काय महाराज आहे, आम्ही दोघं दरबारात थांबतोय, त्यांच्या सेवेला त्यांना कामावर राहू दे. पण याची नावं घेतो, महिन्याच्या महिन्याला पगार करायला काय अडचण नाही. जोडीदार हा? आपली पगारासाठी नावं सांग. तुमच्या दोघांची नावं द्या, तुम्हाला दोघांनाही नोकरी आम्ही देतो आहे. नोंद करून ठेवावं लागते. हे नाव सांग. माझं नाव हा आले बकस. अली बकस असेल काय सांगतात नाही. बरं ए गुरुदार, नाव आहे अली बकस. हा वडिलाचं नाव खाली कुपस. नेमकं आडनाव पाणी उपस. पाणी उपस. हे नाव आहे का खाली उपस पाणी उपस? आम्ही पाणी उपसालो. आज चुलत्याला माती दे, काम तू करतोय, तुझं नाव सांग. माझं नाव सांगू. हा तुझं सांग. माझं घ्या मग. काय? पोत्याप्पा. अरे बोलतो कर्नाटक मध्ये असली नाव आहेत. पोत्याप्पा. हा असेल कर्नाटकात असेल. पोत्याप्पा. वडिलाचं नाव सुतळ्याप्पा. आडनाव बारदाण्या. अरे मार्केट यार्डात काढलाय का तुला? पोत्याप्पा सुतेराप्पा बारदाने. मार्केट यार्ड आमच्या चुलत भाऊ नाव सांग. त्याला नेऊन तिकडे मातीत घालता. तुलाच भावचं नाव सांग. तुझं नाव सांग. बरं, माझं घ्या. माझं घ्या. भानुदास. हा हे कसं हिंदू धर्माला शोभणार नाव. भानुदास. हा. वडिलाचं नाव अब्दुल. आडनाव कुलकर्णी. किती जातीचा आहेस तू? मला का भानुदास अब्दुल कुलकर्णी. ए नालाय का? तुझा जातीचा दाखला कसा काढायचा? कसा काढायचा जातीचा दाखला? असूया थोडा विनोद आहे, पण प्रामाणिक आहे. 7 नंबर बंगल्याची रूम तुम्हाला दिल्या, तिथं जेवण खाणं सगळी सोय आहे. पण हे काय महाराजांनी सांगितलं, दरबाराचं काय काम निघालं तर दोघांनी ताबडतोब दरबाराकडे. काळजी करू नका, तुम्ही मध्यान्ह हाक द्या. हा. तुमच्या दोघांच्या नरड्यावर पाय देऊन या ठिकाणी हजर आहे. आमच्या नंतर पाय देऊ नको कामासाठी बाबा. अब्दुल कुलकर्णी, तुम्ही तेवढे अगोदर घाला. हवलदार, पहारा व्यवस्थित राहू द्या. आम्ही आतमध्ये विश्रांती घेतो आहे. या या. जर कोणाची काही तक्रार आली तर ताबडतोब आतमध्ये वर्दी द्या. भारेकरी ए जुडीदार, अरे ताबडतोब आपल्या आनंदाची बातमी आपल्या ताईच्याही कानावरती घातली पाहिजे. आता ताई आपली मोठी झाली. काय तर आता वर करायचं काय मला? कानपड फोडेल. वधूवर आहे का नाही? तसलं बुमलू नकोस. मराठी भाषा एकदा बोलून तर सुधर, नाही तर सुधरून तर बोल. ताईचं लग्न करायचं आहे. मन तिला कधी वधू वर. तू त्या अवलादीचा नाही. काय ताईला बोलव. ताई काय बघा आपली किती बंबाने तंबाने आहे. राहायला बाहेर जायला लय वाढ असते. लहानपणी असे उचलून असे खेळायला गेलो, तोंडात माझ्या फळा फळा म्हटली. मग आता तुझं काय म्हणणं आहे? आता 4 डबा मुतशील पिऊन मरू उभे. ताई. आज जरा तुमचा चेहरा जरा खुश दिसते. हो ताई, याचे संपूर्ण श्रेय फक्त तुला आहे. कारण तुला लहानाची मोठी करत असताना मला किती यातना भोगाव्या लागल्या ते फक्त माझ्या जीवाला माहित आहे. त्यामुळेच आज माझे सुखाचे दिवस आले. तुझ्यासाठी आता रात्र दिवस जे काबाड कष्ट केलं त्याला चांगलं फळ आलं. आज तुझ्या पायाच्या पुण्याने आपल्या पाठीमागचं असणारं दुःख संपलं. मला नोकरी लागली, राहायला घर मिळालं. खरी म्हणता? हो वा वा, खरीच आनंदाची बातमी आहे. ताई, ही सगळी पुण्याई तुझी आहे. तेव्हा माणसं म्हणतात सुख असावं. सुख कशात आहे? माणसाकडे पैसा जास्त असता म्हणजे सुख नाहीये. फक्त राहण्यासाठी घर, 2 वेळचं जेवण आणि डोक्यावरती निवारा हे झालं की माणूस सुखी होतो. तेव्हा
आपल्याकडे काही नसलं तरी आज सुखी समाधानाचं जीवन आहे. आज आनंदाचा दिवस आहे. मी जोडीदाराकडे पैसे देतोय. आज घरामध्ये काहीतरी गोडधोड बनवा, कारण आपल्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस आहे. बरं. मी तोपर्यंत राज दरबार मधून जाऊन येतोय. मारेकरी, माझ्या ताईच्या शब्दाचा अपमान करायचा नाही. तिच्या प्रत्येक शब्दाची तामेली झाली पाहिजे. अहो, ताईला किती आपण अंगा खांदा घेऊन फिरलोय, तुम्ही तसा अपमान करतोय. जा. हा? येतोय मी. हा, ये, जा. आणि बरं, गोड काय बनवायचं? अरे लय दिवस झालं गोड खाल्लं नाही. काय बनवायचं सांग बरं. हा, असं करूया का? काय झुणका करूया का? ती गोड आहे रे. हा अरे लय दिवस झालं झुणका काढला की नाही, कोण गावानं कोणी दिला बी नाही. मग काय करायचं? त्यापेक्षा असं बरं झुणका नकोच. हो नको. पिठलं करूया का? पिठलं. अरे दोन्ही एकच झालं. मला झुणका पिठलं त्यालाच म्हणते ते. मग हे दोन्ही बी नको. हो बेसन करूया का? तर एकच झालं. चल.